चला आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची भाजी. तर सीझनेबल वाटाणे हे आपल्या आरोग्याला फारच हितकारक असतात. त्वचेचे आरोग्य, केसाचे आरोग्य व संक्रमणिक जे काही आजार आहेत त्यासाठी फायदेशीर असतात. तर काळा मसाला घातलेली आपल्याला वाटाण्याची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी ही पूर्वतयारी या पद्धतीने केलेली आहे. वर्षभर उपलब्ध न होणाऱ्या काही भाज्या हिवाळ्यात मात्र सर्वत्रच उपलब्ध असतात. त्यातीलच एक भाजी म्हणजे वाटाणा. तर त्याची पूर्वतयारी या पद्धतीने केलेली आहे मी. एका ताटामध्ये खोबऱ्या 2 लसण कांड्या आणि 2 ते 3 कांदे, 2 हिरवी मिरची आणि 1 अद्रकचा छोटासा तुकडा हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ते एका नेटवरती छान अगोदर भाजून घ्यायचं आहे. तर मी गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर हे सर्व साहित्य एक एक करून मी ठेवत आहे. तर तुम्ही पाहू शकता 3 कांदे, 2 लसण कांड्या, 2 हिरवी मिरची आणि 1 आपल्याला अद्रकचा तुकडा ठेवायचा आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. तर यातील काही जिन्नस ह्या पटकन भाजल्या जातात. त्यामध्ये खोबरं हे पटकनी भाजलं जातं आणि हिरवी मिरची पण हे पटकन भाजलं जातं आणि लसण पण भाजलं जातो. तर जशी जशी वस्तू भाजल्या जाईल तशी तशी आपण काढून घ्यायची आहे. आणि सर्वात शेवटी हा कांदा, त्याला वेळ लागतो भाजण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता हे खोबरं आपल्याला आलटून पलटून भाजायचं आहे. जर पोळत असेल तर आपल्याकडे जो पापड भाजण्याचा चिमटा उपलब्ध असतो त्या चिमट्याने देखील आपण भाजू शकतो. तर व्यवस्थित पकडता येतं आणि भाजता पण येतं चिमट्याने. तर आपण जी जी वस्तू भाजलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि ह्याला कांद्याला खूप वेळ लागणार आहे, तर तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हिवाळ्यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचा जर आहारामध्ये समावेश केला तर बऱ्याचशा आजारापासून आपण वाचला जातो. त्यातच हा एक प्रकार आहे वाटाण्याचा. तर वाटाणे पण हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. त्यामध्ये प्रथिने, फायबर, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हिरवा वाटाणा हा रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करते आणि कोलेस्टेरॉल आपलं नियंत्रणात ठेवते. आणि विशेष म्हणजे मेंदूशी पण आपल्याला मेंदूच्या आजारांशी पण याचा फायदा होतो. त्यामुळं हिवाळ्यामध्ये उपलब्ध असलेला वाटाणा हा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याची भाजी करून सेवन करू शकता. पांढरे वाटाणे आणि पिवळे वाटाणे आणि हिरवे वाटाणे, वाटाण्याचे हे 3 प्रकार आहेत. पांढऱ्या वाटाण्यांमध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतो आणि फॉस्फरस तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हाडांसाठी खूप फायद्याचा असतो. तर पहा हे आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आणि मी पूर्ण एका ताटामध्ये काढून त्याचे खोबऱ्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. अद्रकीची वरची साल ही आपल्याला काढून घ्यायची आहे. अद्रक पण ही भाजल्यामुळे आतून शिजल्या जाते. खोबरं हे व्यवस्थित भाजल्या जातं. लसण पण हा आपला एकदम खमंग भाजलेला आहे आणि मिरची पण भाजल्या गेलेली आहे. तर याच्यामध्ये फक्त कांदा हा आपला 50%च भाजला जातो, कारण कांद्याला आपल्याला माहीतच आहे की खूप मोठ्या प्रमाणात लेयर्स असतात. म्हणून आपण हे सर्व जिन्नस परत एक वेळेस कढईमध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर मी कांदा हा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला तेल घालून व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे. तर मी अगोदर कांदा हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि बाकीचे जिन्नस हे परत सगळे एकत्र टाकून परत आपल्याला 5 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा अजून एक पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे धणे. आणि भाजलेले धणे आपण याच्यात घातल्यामुळं या भाजीला एक विशेष आणि चविष्ट चव येते. एक जुन्या काळामध्ये जशी आपण भाजी खात होतो, आमटी किंवा काळ्या रस्साची चिकन भाजी, या पद्धतीने ही भाजी एकदम छान आणि टेस्टी होते वाटाण्याची. या पद्धतीने तुम्ही जरूर एक वेळेस करून पहा. तर हे पहा आपले धणे हे पण मी व्यवस्थित तेल थोडं टाकून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि ते भाजून झाल्यानंतर परत पूर्ण एकत्र मसाला करून
परत 5 मिनिटांसाठी भाजून घेतलेले आहेत. तर आपल्याला भाजलेला मसाला हा पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला भाजी बनवायची आहे. तर चला आता आपल्याला हे करायची आहे वाटाण्याची भाजी. त्यासाठी मी एका वाटीमध्ये वाटाणे काढून सोलून ठेवलेले आहेत. तर हे ताजे वाटाणे आहेत. मार्केटमधल्या ज्या हिवाळ्यामध्ये आपल्याला शेंगा उपलब्ध असतात त्यामधील वाटाणे आहेत हे सोललेले. तर हे वाटाणे आपण व्यवस्थित आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे शेंगाच्या आतमध्येच असतात, परंतु आपण सोलताना आपले हात लागतात शेंगाला बाहेरून, तेच आपले वाटाण्याला लागतात. त्यामुळे आपण व्यवस्थित हे धुवून घ्यायचे आहेत. मार्केटमध्ये शेंगांवर माशा वगैरे बसलेल्या असतात. तर हे पहा, आपला हा मसाला आता व्यवस्थित वाटून झालेला आहे आणि बराच वेळ मिक्सर चालून व्यवस्थित एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. कारण त्यामध्ये खोबरं धणे हे एकत्रच असल्यामुळं बारीक व्हायला वेळ लागतो. तर घाई करायची नाही, व्यवस्थित चांगला दळून घ्यायचा आहे. त्यामुळे आपली भाजी ही एकदम छान आणि अप्रतिम होणार आहे. आणि आता आपण मसाला दळून एका बाजूला ठेवलेला आहे आणि आपण जे वाटाणे धुवून ठेवलेले होते ते आपल्याला आता परत थोडं मीठ आणि तेल टाकून व्यवस्थित छान अर्धवट परतून घ्यायचे आहे. तेल टाकून फ्राय करून घेताना आपणास थोडं मीठ पण घालायचं आहे. त्यामुळं वाटाण्याला पण एक छान टेस्ट येते. वाटाणा खा आणि तंदुरुस्त राहा. वाटाण्याची भाजी आपण हे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. वाटाण्याची या पद्धतीने सोललेल्या वाटाण्याची आपल्याला उसळ पण करून घेता येते आणि लहान मुलांना तिखट वगैरे न घालता केवळ मीठ आणि तेल टाकूनही छान लागते. आणि जर हेच वाटाणे वाळवल्यानंतर ते एक प्रकारे आपण भाजून पण खाऊ शकतो. यामुळे आपलं पोट लवकर भरतं आणि भूक लवकर लागत नाही. म्हणजेच वजन कमी होण्यास वाटाण्याचा फार उपयोग होतो. या पद्धतीने आपण सर्व जिन्नस जे भाजून घेतलेली होती ती मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक दळून घेतलेली आहेत आणि तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मीठाचा वापर केल्यानंतर आपले जे वाटणातले जे मसाले आहेत ते शिजण्यासाठी आपल्याला उपयोग होतो आणि व्यवस्थित शिजल्यानंतरच आपण नंतर मसाले ॲड करायचे. मसाल्यांमध्ये काळा मसाला, किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, हळद, लाल मसाला आणि मीठ ॲड केलेलं आहे. मसाले घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घेऊन आपणास हे जवळपास 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला मसाले हे व्यवस्थित शिजल्या जातील आणि एक छान अप्रतिम टेस्ट त्याची उतरेल भाजीमध्ये. हे पहा, आता आपण झाकण उघडलेलं आहे. आपली मसाले ही व्यवस्थित छान शिजलेली आहेत आणि जे आपण वाटाणे व्यवस्थित परतून घेतले होते ते आता आपल्याला परत या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला ज्या प्रमाणात घरी भाजी लागते त्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आहे. हिरव्या वाटाण्यामध्ये ल्युटीन आणि झेक्साथिम हे घटक विशेष घटक असल्यामुळं आपल्या डोळ्यांची दृष्टी यामुळे फार व्यवस्थित होते आणि वाढते. सुरुवातीला आपल्याला ही भाजी पातळ दिसेल, परंतु जसजसं आपण याला जास्त वेळ शिजवून घेऊ किंवा व्यवस्थित तीन मसाले शिजल्यानंतर व्यवस्थित ह्याला घट्टपणा येतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळ्या बाउलमध्ये सर्व करून दाखवत आहे. बघा किती अप्रतिम दिसत आहे आणि सुगंधही छान येत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.